पहिलीपासून हिंदी सक्ती विरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी दंड थोपटले। भव्य मोर्चाचंही आयोजन करण्यात आलं। या मोर्चात ठाकरे बंधू एकत्र दिसणार म्हणून महाराष्ट्र 5 जुलैची वाट पाहू लागला। मात्र राज्य सरकारनं हिंदी सक्ती संदर्भातला GRच रद्द केला। त्यामुळे आता मोर्चाऐवजी विजय मेळावा होणार आहे। तो दोन्ही ठाकरे बंधूंच्या आणि कदाचित दोन्ही ठाकरेंच्या एकीचाही असेल। पाहूयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। मोर्चाऐवजी विजयी मेळावा होणार। मेळाव्यात दोन्ही ठाकरे एकत्र दिसणार। उद्धव ठाकरे राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष। आणि शाळा ह्या हिंदी कशा शिकवतात हेच आम्ही बघू। आमचा कोणत्याही भाषेला विरोध नाही। कोणाची भाषा किंवा कोणतीही भाषा उगाच सक्तीने आमच्यावरती लादून घेणार नाही। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मराठीचा जागर मांडला। तोही पहिलीपासून हिंदी सक्ती विरोधात येलगार पुकारत। दोघांनीही मोर्चाचं आयोजन केलं, पण त्यांच्या तारखा मात्र वेगवेगळ्या होत्या। त्यानंतर चर्चा सल्ला मसलत होऊन एकत्र मोर्चा काढण्यावर एकमत झालं। त्याची जोरदार तयारीही झाली। अनेक पक्षांनी त्यात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि अचानक सरकारनं हिंदी सक्तीचा GRच रद्द केला आणि ठाकरे बंधूंच्या नियोजित मोर्चाची हवा काढण्याचा प्रयत्न केला। मात्र तरीही आता विजय मेळावा घेण्याचं दोन्ही ठाकरेंनी ठरवलं। मात्र त्याचं ठिकाण अजून ठरलेलं नाही। वरळी डोम शिवाजी पार्कची चाचपणी सुरू झाली आहे। ठिकाण कोणतंही असो, पण हा विजयी मेळावा एकत्र काढण्याचा निर्धार मात्र करण्यात आलाय। संजय राऊतांचा मला फोन आला होता, म्हणाले की आपण एक विजयी मेळावा आपण घ्यायला पाहिजे। म्हटलं घेऊया। म्हणाले मग 5 तारखेला आपण जाहीर केले तर 5 तारखेला घेऊया का? म्हटलं 5 तारखेला घेता येईल। म्हटलं आता काही ठिकाण बिकाण जाहीर करू नका। म्हटलं मी माझ्या लोकांशी पहिल्यांदा बोलीन, चर्चा करीन आणि चर्चा केल्यानंतर म्हटलं मग आपण एकत्र मिळून ठरवू आणि मग त्याच्यानंतर बघू आपण 5 तारखेला काय करायचं ते। तो मेळावा जरी झाला तरी त्याला काही पक्षीय त्याला लेबल लावण्यात काही अर्थ नाहीये। उद्धव ठाकरे साहेबांनी काल सांगितलं की विजय मेळावा होईल आणि नक्कीच तो एकत्रित होईल। जे जे घटक मोर्चामध्ये सामील होणार होते या 2 प्रमुख नेत्यांशिवाय त्या सगळ्यांसह विजय मेळावा, कारण ही एकजूट मराठी माणसाची आणि महाराष्ट्राची होती हा मोर्चा म्हणजे। त्याच्यामुळे विजय मेळाव्यामध्ये किंवा विजय जल्लोषामध्ये कोणालाही दूर ठेवून डावलून, लहान घटक असो मोठा असो, कोणालाही दूर ठेवून हा विजय जल्लोष होणार नाही। तो सगळ्यांना एकत्र येऊन करू आम्ही। एकंदरीतच मोर्चाच्या निमित्तानं एकत्र दिसणार असणारे उद्धव आणि राज ठाकरे आता विजयी मेळाव्यात एकत्र दिसणार आहेत आणि अनेक वर्षांनंतर या ठाकरे बंधूंचा झंझावात दिसणार आहे। तरीही या विजयी मेळाव्यात दोन्ही ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता मात्र प्रचंड वाढली। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।